मित्रांनो, माझे नाव ओंकार आहे. मी, माझी पत्नी आणि माझा मुलगा हे माझे कुटुंब आहे. अलीकडेच माझ्या बायकोची एक मैत्रीण झाली. ती बाई आमच्या वस्तीत दुसऱ्या गल्लीत राहते. आमच्या बोलण्याचे कारण म्हणजे माझी बायको आहे. त्या बाईचे नाव रूपा आहे. त्या रूपाला 2 मुली आहेत. मोठी मुलगी दिव्या 20 वर्षाची आणि धाकटी मुलगी सृष्टी 18 वर्षाची आहे. लहान मुलगी पातळ आणि काळी सावळी आहे. मोठी मुलगी दिव्या बारीक आहे पण गोरी आहे. दिसायला खूप सुंदर आहे आणि सध्या BA करत आहे. सुरुवातीला रूपाचा नवरा इथेच राहत होता. घरी परिस्थिती फारशी चांगली नव्हती. नंतर रूपाच्या नवऱ्याला परदेशात जाण्याची संधी मिळाली. तेव्हा तो पैसे कमवण्यासाठी परदेशात गेला. आम्ही एकमेकांच्या घरी जायचो. पण रूपाचा नवरा परदेशात गेल्यावर रूपाविषयी मला विशेष वाटू लागलं. दिसायला किंवा शरीराने ती माझ्या बायकोच्या तुलनेने कुठेही नव्हती. पण एक अनोळखी स्त्री ही अनोळखी स्त्रीच आहे. ती सुंदर नसली तरी तिचे आंबे, तिचा बोचा आणि तिचा फोदा आजही तुम्हाला आकर्षण करू शकतो. हा विचार माझ्या मनात अनेक वेळा आला की मी रूपाला जवळ जाऊन बघावं. तिचा नवरा तिच्या जवळ नसल्यामुळे ती सुद्धा रात्री पलंगावर बेचैन होत असेल. माझ्या बायकोचे काही काम असेल तर तिच्याकडे जाण्याची संधी मला भेटायची. मी तिच्या घरी कमी जात असलो तरी मी माझ्या कामात व्यस्त होतो. पण कधी कधी आम्ही भेटायचो किंवा ती आमच्याकडे यायची. आता माझ्या बायकोची आणि तिची चांगली मैत्री झाली होती. ती माझ्या बायकोला बहीण आणि मला भाऊजी म्हणायची. पण भाभी म्हणून मी कधीच त्यांची चेष्टा केली नाही. मी जरा शांत स्वभावाचा होतो. मी त्यांच्या मुलीसोबत मजा करायचो. तिचे पती परदेशात गेल्यानंतर त्यांनी घरात विविध कामामध्ये माझी अनेकदा मदत घेतली. पण मी स्वतःहून काही करायला कधीच पुढाकार घेतला नाही. माझी पत्नी माझ्या आणि रूपामधील सर्व काम आणि संभाषण माझ्या पत्नीच्या माध्यमातून होत असे. पण एक गोष्ट माझ्या लक्षात येत होती ती म्हणजे रूपाच्या वागण्यात बदल व्हायला लागला होता. तिला जेव्हा संधी मिळायची तेव्हा ती मला भाऊजी म्हणायची. तिच्या डोळ्यातून, तिच्या बोलण्यातून आणि तिच्या शरीरावरून ती सांगायची की भाऊजी धीर धर आणि मला गच्च धर. मी तुला नाही म्हणणार नाही असं मला अनेकदा वाटलं होतं. पण बायकोसमोर मी तिला कसं पकडणार. तिलाही देखील हे समजलं होतं की जोपर्यंत आपण एकटे भेटत नाही तोपर्यंत आपल्यात कोणतेही नाते निर्माण होऊ शकत नाहीत. पण आम्हाला एकट्याला भेटायची संधी मिळत नव्हती. आमची मैत्री किंवा आमचे दडलेले प्रेम असेच चालू होते. आम्हा दोघांनाही मनातून त्रास होत होता. मला कमी त्रास होत होता पण तिला जास्त त्रास होत होता. तिनेही अनेकदा म्हटलं होतं, भाऊजी तुमच्याकडे गाडी आहे, मला गाडी चालवायला शिकवा. कधीतरी आपण सर्वजण पिक्चर बघायला जाऊया. आणि माझी इच्छा आहे की लांब गाडीमधून कुठंतरी फिरण्यासाठी जाऊया. ह्या सगळ्या गोष्टी तिने माझ्या बायकोसमोर सांगितल्या होत्या. आणि अशा गोष्टी सांगितल्यामुळे मला वाटलं की कदाचित ती मला एकट्याला भेटण्यासाठी निमित्त शोधत असावी. एके दिवशी एक मोठं निमित्त घडलं. असं झालं की आम्ही बाजारात गेलो होतो आणि तीही तिच्या 2 मुलांसोबत तिथं सापडली. त्यामुळे आम्ही तिला जेवायला जाऊ असे बोललो. तिने लगेच होकार दिला आणि आम्ही एका मिठाईच्या दुकानात गेलो. त्याच्यावरती रेस्टॉरंट बांधलेले होतं. सर्व काही शाकाहारी होतं. तिथे बसून जेवलो. आता तिची मोठी मुलगी माझ्यासोबत बसली होती तर रूपा, तिची धाकटी मुलगी आणि माझी बायको माझ्या समोर बसल्या होत्या. दिव्या मला खूप आवडत होती. आम्ही दोघंही शांत बसून जेवत होतो. रूपा म्हणाली, बघा दोघी अगदी एका स्टाईलमध्ये जेवत आहेत, जणू दिव्या त्यांची मुलगी आहे. मी म्हणालो, हो ती माझी मुलगी आहे. आता मी दुसरं काय सांगू. पण फक्त मग रूपा म्हणाली, ती तुझी कशी असू शकते. आपण कधी भेटलो नाही. मी इतका सुन्न होतो. भेटलो नाही म्हणजे गेम केला नाही आणि केवळ असे बोलून मला डवचवले जात होते. पण त्यावेळी मी हात वरून करून तिला आशीर्वाद देण्याचे नाटक केले. तर दिव्या म्हणाली, अंकल तुमची हरकत नसेल तर मी तुम्हाला पप्पा म्हणेल. आता या छोट्याशा मुलीच्या गोड विनंतीला मी कसं नाही म्हणू शकतो. मी म्हणालो, हो बेटा मला आनंद होईल. मला मुलगी नाही, तू माझी मुलगी हो. त्या दिवसानंतर दिव्या मला नेहमी पप्पा म्हणायची. पण धाकटी मुलगी कधी मला पप्पा म्हणायची तर कधी काका म्हणायची.
माझे तिच्याशी चांगले संबंध होते, कारण ती बहुतेक वेळ गप्प राहायची. मग एके दिवशी दिव्याने मला माझा फोन नंबर विचारला. त्यानंतर ती मला कधी कधी कॉल करायची, सकाळ संध्याकाळ मेसेज पाठवायची आणि मी पण तिला वडील आणि मुलीसारखे छान मेसेज पाठवायचे. एके दिवशी मी आणि माझी बायको त्यांच्या घरी गेलो. रविवार होता आणि सगळे केस धुवून ते बसले होते. मग दिव्याने तेल आणले आणि आई आणि मुले एकमेकांच्या डोक्याला तेल लावू लागले. मी पण तिथे बसलो आणि म्हणालो, वा दिव्या, तू खूप छान तेल लावत आहेस. ती म्हणाली, पप्पा मी पण तुम्हाला तेल लावू का? मी म्हणालो, हो लाव. ते झाल्यावर दिव्या तेलाची बाटली घेऊन माझ्याकडे आली. मी तिच्या दिवाणावर बसलो होतो. ती माझ्या मागून आली आणि वाटीतून तेल घेऊन माझ्या केसांना लावू लागली. आहा, मुलीने काय माझ्या डोक्याला तेल लावले. तेव्हा किती आनंद झाला. रूपा तिकडून म्हणाली, अहो भाऊजी, मी तेल लावू का? तिच्या बोलण्यातून मला तिचा हेतू समजला. पण मी म्हणालो, अरे नाही, दिव्या मस्त तेल लावत आहे. त्यानंतर आम्ही तिच्या घरी जेवण केले आणि जेव्हा आम्ही परत जात होतो त्यावेळेस आपुलकी दाखवण्यासाठी रूपाने मला प्रथम नमस्कार केला आणि नंतर पुढे येऊन मला मिठी मारली. पण मला मिठी मारताना तिचे आंबे माझ्या छातीला छान पैकी घासले आणि माझ्याकडे पाहून ती हसली. ती मला तिचे आंबे दाखवण्याचा संकेत करत होती आणि मला धरून ठेवलं होतं, पण मीच शांती घेत होतो. मला वाटले की अजून एक संधी मिळाली तर रूपाशी बोलेन. मग एक दिवस मला चान्स मिळाला. ती आमच्या घरी आली होती. माझी बायको किचनमध्ये होती. मी विचारले, अरे रूपा, तू माझा मोबाईल नंबर घेतला होतास पण मला कधीच फोन केला नाहीस. ती म्हणाली, तू तरी कधी केलास का? मी म्हणालो, अरे नाही, खरं तर मीच बोलणार होतो. तू मला हॅलो, नमस्ते, गुड मॉर्निंग, मी तुझ्यावर प्रेम करते असे काहीतरी संदेश देण्याची मी वाट पाहत होतो. माझे हे ऐकून खूप हसली आणि म्हणाली, ठीक आहे, मी आता ते करेन. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी गुड मॉर्निंगचा मेसेज आला. त्याला उत्तर म्हणून मी गुड मॉर्निंग मेसेज पाठवला आणि एका दिवसात आम्ही दोघांनी एकमेकांना सुमारे 40 व्हॉट्सअप मेसेज पाठवले. ती माझ्यापेक्षा मोकळी होती आणि आमच्या भाऊजी आणि वहिनीचे नाते सोडून आम्ही दोघे एकमेकांवर प्रेम करत होतो. ती म्हणाली की तू बोलला नसतास तर मी स्वतःहून तुला सांगणार होते. आता ते प्रेम व्यक्त झालं, बाकी काय उरलं. ती माझ्यासोबत पूर्ण सेट झाली होती. त्यानंतर आम्ही एकमेकांना फोनवर बोलायचो. 2-3 दिवसात गोष्टी काचेसारख्या स्पष्ट झाल्या. दोघांनाही एकमेकांना सांगितले की आता जेव्हाही भेटू तेव्हा एकमेकांना एकटेच भेटू. त्या दिवशी सर्व मर्यादा ओलांडून टाकू. मला वाटले आता माझ्या प्रेयसीकडे जायचे असेल तर पूर्ण तयारीने जावे लागेल. मी बुधवारी कामावरून एक दिवस सुट्टी घेतली होती, पण मंगळवारी मी सर्व काही इतर कामे करून टाकली. मी त्यागराची अर्धी गोळी घेतली. ही गोळी घेतल्यावर तुमचा सोटा तुमच्या आज्ञानुसार ताट होतो आणि तेही पूर्ण दगडासारखा. एकच गोष्ट निश्चित आहे की ही गोळी युरिक ॲसिड वाढवते, पण त्याचा प्रभाव 2-3 दिवस टिकतो. आता सोटा ताट ठेवण्याची पांढरी गोळी आणि जास्त काळ पाणी रोखून ठेवण्याची काळी गोळी. 11 वाजता भेटण्याचा आमचा प्लॅन होता, पण मी 10 वाजण्यापूर्वी सर्व प्रकारची तयारी करून ठेवलो. 11:15च्या सुमारे मी रूपाला फोन केला आणि विचारले, हो भाभी, कशी आहेस? ती म्हणाली, खूप छान आहे, तुम्हीच सांगा. मी विचारले, मी तुम्हाला सकाळी पाहिले असते तर सगळा दिवस चांगला गेला असता. ती पलीकडून म्हणाली, तर या मग, तुम्हाला कोणी अडवलंय का? हे घर तुमचेच आहे. मी लगेच त्यांच्या घरी पोहोचलो. गेट उघडून आत गेलो. घरात ती किचनमध्ये काहीतरी करत होती. मी आजूबाजूला पाहिलं, घरात अजून कोणी दिसतंय का? तर घरात कोणी दिसत नव्हतं. मी स्वयंपाकघरात गेलो आणि मुलाबद्दल विचारलो, मुलं कुठे आहेत? ती म्हणाली, मोठी मुलगी कॉलेजला गेली आहे आणि छोटी मुलगी शाळेत गेली आहे. मी घरात एकटीच आहे. म्हणजे मला जे काही विचारायचं होतं ते तिने समज सांगितलं. ती गॅसवर चहा करत होती. मी तिच्या मागे जाऊन उभा राहिलो. मागून तिला माझ्या मिठीत घ्यावंसं वाटलं होतं, पण तेही माझ्या भीतीने मी ती भावना व्यक्त केली नाही. पण तरीही मी हिंमत वाढवली आणि तिला माझ्या मिठीत घेतलं.
ती अचानक चकित झाली. अहो भाऊजी, हे काय करताय? तिला राग आला नाही, त्यामुळे माझी हिंमत पण वाढली. मी लगेच तिच्या मानेवर 1-2 किस केले आणि तिला घट्ट मिठी मारली आणि म्हणालो, रूपा, आता मला धीर नाही होत. आणि मी तिच्या मानेवर आणि खांद्यावर पप्पी घेतली, तोंड फिरवले आणि तिच्या गालावर एक पप्पी घेतली. ती हसली आणि म्हणाली, तू खूप निर्लज्ज आहेस. याच्या पुढे काय झालं ते पाहण्यासाठी तुम्हाला पुढचा भाग पाहावा लागेल. तर पुढील भाग लवकरच येईल. कथा आवडली असेल तर कमेंट करायला विसरू नका आणि लाईक करायला पण. भेटूया लवकरच मजेदार कथा घेऊन.